आणि आता बातमी शिंदे आणि नाईक यांच्यामधल्या वादाची। 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं, असं श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांवर टीका करत म्हटलंय। एकनाथ शिंदे हे यांच्या टीकेला कामातनं उत्तर देत नाहीत, दरम्यान कामातनं उत्तर ते देत असतात असं या ठिकाणी श्रीकांत शिंदे म्हणाले। शिवाय माझ्या नादाला लागू नका असाही इशारा श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिलाय। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। लोकांनी माजी देत केलेलं आहे। आत्ताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माजी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे। ज्याच्या घरामध्ये 3-3 माजी आहेत त्यांनी जे आहे हे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी आहे भाषा करू नये। एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाही, ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रिपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? आपण स्वतः कोणावरती बोलतो? शिंदे साहेब ज्या वेळेस काय प्रॉब्लेम आहे यांना माहिती आहे, यांना एक असूया आहे। शिंदे साहेब जेव्हा शाखा प्रमुख होते हे तेव्हा मंत्री होते। आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील ते तिथेच आहे। आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं। शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका। मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये स्मृतिभ्रंश असं त्याला बोलतात। त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं। 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये। त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील।